मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ब्लाऊजवरून परफेक्ट मापी कशी घ्यायची असतात आणि पेपर कटिंग कसं करायचं आहे, ते पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज पिसाच्या कापडावरती कसं कट करायचं असतं, एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली। आज आपण या व्हिडिओमध्ये ह्याची पूर्ण शिलाई बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आता इथे आपल्याला सर्वात आधी पाठीची बाजू तयार करून घ्यायची, त्यासाठी गळा कट करून घेते। इथे मी माझा इथे गळा कट करायचा राहिला होता। आता इथे आपल्याला पाठीच्या बाजूला पट्टी कट करून घ्यायची राहिलेली आहे आपली। जेवढी आपल्याला लांबीला लागणार आहे तेवढी इथे आपल्याला पट्टी कट करून घ्यायची आहे। ठेवून बघितलं तरी सुद्धा चालेल। 1.5 इंचाची इथे आपल्याला पट्टी कट करून घ्यायची आहे। जेवढी लांबीला लागणार आहे तेवढीच इथे तुम्ही पट्टी कट करू शकता। आता इथे आपल्याला पाठीच्या बाजूला टक्स देऊन घ्यायचे आहेत, दोन्ही सुद्धा बाजूंचे। अर्धा इंच पकडायचा आणि वरच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं आहे। डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी सुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे। वरच्या बाजूला कमी कमी करून घ्यायचा आहे, कारण की ना मग गुड्या पडत नाहीत, एकदम असा दिसायला सुद्धा आपला टक्स असा व्यवस्थित दिसतो। त्यासाठी खालून अर्धा इंच घ्यायचं, वरच्या बाजूला कमी कमी करत घ्यायला विसरू नका। आता इथे आपल्याला पाठीची पट्टी जोडून घ्यायची आहे। अर्धा इंच शिलाईमध्ये पकडा, कारण की आपण पाठीच्या भागामध्ये 1 इंच जास्त घेतो। कमरेच्या बाजूला अर्धा इंच घेतो आणि शोल्डर जोडण्यामध्ये आपल्याला अर्धा इंच लागतं, त्यासाठी इथे पट्टी जोडताना कंपल्सरी अर्धा इंच तरी पकडायचा आहे। म्हणजे आपली ब्लाऊजची उंची ना फिटिंग करताना कमी जास्त अजिबात होत नाहीये। आता दाबटीप टाकून घ्यायची आहे, पट्टीवरती आली पाहिजे दाबटीप टाकताना। आता ही पट्टी आपल्याला आतल्या बाजूने थोडीशी घडी करून घ्यायची, त्याच्यावरती 5 नंबरची शिलाई देऊन घ्या। म्हणजे काय होतं, आपल्याला हात शिलाई करायला सुद्धा असं सोपं जातं। नंतर हात शिलाई झाल्याच्या नंतर ती आपण 5 नंबरची शिलाई काढून घेतली तरी सुद्धा चालेल। इथे आपली पाठीची पट्टी जोडून झाली आहे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला कटोरी तयार करायची आहे। हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या, एकसारखं आहे का असं बघायचं आहे। एका लाईनीमध्ये कमी जास्त असेल तर एका लाईनीमध्ये करून घ्या। आता इथे असं ठेवून घ्या समोरासमोर। आता हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आणि हे टोक ह्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं आहे, हे अशा पद्धतीने समोरासमोर। इथे आपल्याला मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि जिथे आपला टक्स तयार आहे, हे बघू शकता इथे, हे बघू शकता इथे आपला टक्स तयार आहे। आता ह्याच्या सहित आपल्याला इथे पकडायचं, हे शिलाईच्या सहित इथून इथपर्यंत मोजून घ्यायचं अंतर। तर इथे काय करायचं आहे, हे असं मोजून घ्या। आता हे आपल्याला अजून तयार करायचं आहे, त्यासाठी आपल्याला इथपर्यंत, जिथपर्यंत हा शिलाई करून इकडच्या बाजूला इथे आपला शिलाई आहे बघू शकता इथे, इथपर्यंत हे बाहेरच्या बाजूपर्यंत मोजून घ्यायचं असतं, कारण की आपल्याला हे अजून तयार करायचं आहे त्यासाठी। आता असा टेप पकडायचा इथं, हे माझं इथे 2.5 इंच तयार आहे, म्हणजे उभा मोजला आपण इथे 2.5 इंच माझं राईट भरलेला आहे। हे 2.5 इंच भरला, तुमचं इथे बघा किती भरतोय, कोणाचा 2.25 सुद्धा भरतो त्यांनी त्या पद्धतीने, कोणाकोणाचा 2.25 इंच सुद्धा भरतो। इथे माझं भरलं 2.5 इंच, आपण अशा पद्धतीने उभा मोजला, ते लक्षात ठेवा। आता आडवा झाला हा, ही बाजू आडवी असते आणि ही सुद्धा बाजू आडवी असते। उभा म्हणजे कसा असतो, हा आपला उभा झाला अशा पद्धतीने। आता इथे सर्वात 1.5 इंच आडवा टक्स 1.5 इंच देत जा, 1.5 इंच। हे इथे मी 1.5 इंच मार्किंग करून घेते। आता उभा मोजून बघितलं आपलं किती वरलं 2.5 इंच, मग इथे आपल्याला 2.5 इंच मार्किंग करून घ्यायचं, हे अशा पद्धतीने, हे अशा पद्धतीने। आता इथे सुद्धा दोन्ही सुद्धा व्यवस्थित पकडा, इथे कमी जास्त होऊ देऊ नका अजिबात, हे अशा पद्धतीने पकडायचं। इथे आडवा 1.5 इंच वहीमध्ये ना लिहून ठेवत जा आणि उभा 2.5 इंच। ब्लाऊज वरती मोजून घ्या तुमचा किती आहे, 2.25 इंच सुद्धा असतो, 2.5 इंच सुद्धा असतो, 2.25 इंच सुद्धा कोणाचा आहे बघा। उंची जर जास्त असेल तुमच्या ब्लाऊजची तर मग तुमचा 2.25 इंच सुद्धा असू शकतो, त्यांनी त्या पद्धतीने लगेच बघून घ्यायचं आहे आणि लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे हे झालं व्यवस्थित आणि हे सुद्धा झालं व्यवस्थित, असं बघून घेत जा।
एकसारखं आहे का. आता इथे मी ब्लाऊजवरती आडवा टक्स आपण इथे किती घेतला, 1.5 इंच घेतला. ब्लाऊजवरती सुद्धा दाखवते. हे पहा, इथून शिलाई आहे बघू शकता, इथे मार्किंग करून घेते, इथपर्यंत जोडलं गेलेलं आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे मोजून दाखवते मी तुम्हाला. हे पहा, असा टेप ठेवला, इथपर्यंत बघू शकता, इथून इथपर्यंत मोजून घेतलं. बरोबर माझं इथे 1.5 इंच भरलं. लक्षात ठेवा, त्यासाठी आडवा टक्स इथला 1.5 इंच घ्यायचा आणि उभा टक्स तुमचा मोजून घ्या, म्हणजे इथून इथपर्यंत मोजून घ्यायचं. ह्याच्या सहित पकडायचं किंवा क्रॉसपट्टी मी पाठीमागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये हे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. मग बघा तुमच्या शिलाईमध्ये किती पकडलेलं गेलेलं आहे. अशा पद्धतीने इथं सुद्धा बघू शकतो आपण बाहेरच्या बाजूने. बऱ्याच वेळा इथं आता हे अशा पद्धतीने आहे, पण आतल्या बाजूने आपण शिलाई करत असतो. मग आतली बाजू बघायची, आपले अंदाज येतोच आपल्याला किती शिलाईमध्ये सापडलेलं, त्याच्या सहित पकडायचं आहे. आता हे आपल्याला दोन्ही सुद्धा तयार करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजू तयार करून घ्यायच्या. ज्याच्यावरती आपण मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर शिलाई देऊन घ्यायची आणि डबल शिलाई द्यायला फक्त विसरू नका. आता दुसरी सुद्धा बाजू व्यवस्थित पकडा, एकसारखं आलं पाहिजे. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे आणि इथे अशी थोडीशी अशी कापडाची घडी करून शिलाई देऊन घ्यायची आहे. दुसऱ्या सुद्धा बाजूला ते कधी कट करत जाऊ नका, थोडीशी घडी करून शिलाई देऊन घ्यायची असते. हे पहा, आता इथे बघू शकता आपली खोलगट बाजू एकदम परफेक्ट तयार झाली. दुसरी सुद्धा बघू शकता इथे. हे पहा, अशा पद्धतीने. आता बसायला सुद्धा तुम्हाला परफेक्ट बसणार आहे. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. आता इथे कटोरी जोडून घ्यायची आहे. ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यायची आणि ही बाजू अशा पद्धतीने ह्या बाजूला ठेवून घ्यायची आहे. आता इथून जोडायला सुरुवात करायची. हे पहा, असं ठेवून घ्या आणि जोडायला सुरुवात करा. जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं इथे पकडलं तरी सुद्धा चालेल. जास्त कमी घ्यायचं नाही, फक्त खेचू नका. आलवारमध्ये शिलाई करत करत घ्यायचं आहे, कारण की खालच्या बाजूला आपण अर्धा इंच घेतलेलंच आहे. जोडायला पुरतं, म्हणजे जर शिल्लक राहिले तर आपण ते कट करू शकतो. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे बघू शकता थोडंसं शिल्लक आहे, मग असं सरळ लाईनीमध्ये कट करून घ्यायचं. शिल्लक राहिलं तर कट करून घ्या. आता हे झालं एकसारखं आणि जोडायला सुद्धा पुरते. आता इथे सुद्धा ही बाजू ह्या बाजूने घ्या. हे पहा, वरच्या बाजूने बघा आपल्या जोडायला कुठपर्यंत येतंय, शिल्लक राहते का असं बघून घेत जा, कारण की आपण इथे खालच्या बाजूला थोडंसं कटोरी वाढून घेतली होती. त्यासाठी जेवढं शिल्लक राहतंय ना तेवढं खालच्या बाजूला सोडून द्यायचं आणि शिलाई करायला सुरुवात करायची. नवीनला सुद्धा सहज जमेल अशी ही सोपी पद्धत आहे. आता डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे बघू शकता थोडंसं आपलं शिल्लक आहे, तर एका लाईनीमध्ये असं कट करून घ्यायचं, कारण की बऱ्याच वेळा काय होतं जोडायला ती बाजू पुरत नाही. त्यासाठी आपण कटिंग करतानाच अर्धा इंच वाढून घेतलं होतं. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू एकदम अशा व्यवस्थित जोडून झाले बघू शकता. इथे हे पहा, अशा पद्धतीने ही सुद्धा बाजू बघू शकता. हे पहा, एकदम आकार इथे आपला परफेक्ट आलेला आहे आणि बसायला सुद्धा एकदम अशी व्यवस्थित बसणार आहे. आता इथे क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. आता उंच बाजूला आपण मार्किंग केलं होतं बघा कटिंग करताना. हे पहा, इथे सुद्धा आहे. आता ही उंच बाजू हुकलूक पट्टीच्या बाजूला असते. हे पहा, ही उंच बाजू लक्षात ठेवायचं आहे, असं ठेवून घ्या. दुसरी सुद्धा ही उंच बाजू आहे, मार्किंग आहे बघू शकता इथे, अशी ठेवून घ्यायची आहे इकडच्या बाजूला. हे दोन्ही सुद्धा समोर समोर झाल्या पाहिजेत. हे पहा, ह्या दोन्ही सुद्धा उंच बाजू आल्या, लक्षात घ्यायचं आहे. आता क्रॉसपट्टी ठेवताना काय करायचं आहे, पहा बरोबर जोडायला परफेक्ट पुरणार आहे. थोडंसं पुढे, हे पहा एवढं पुढे ठेवायचं आहे, कारण की बऱ्याच वेळा आपण काय करतो इथून जोडतो. हे पहा, इथून असं जोडतो, पण जोडल्याच्या नंतर बऱ्याच वेळा हा भाग आहे ना क्रॉसपट्टीचा पाठीमागच्या बाजूला सरकला जातो. बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम होतो. त्यासाठी सुरुवातीलाच काय करायचं असतं, कटोरी तयार केलं ना आपण क्रॉसपट्टी ठेवताना इथं अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. हे पहा, ठेवताना थोडंसं पुढे ठेवायचं. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. ठेवताना फक्त त्या पद्धतीने ठेवा आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका, कारण की इथे आपण क्रॉसपट्टीमध्ये अर्धा इंच वाढवून घेतलं होते. त्यासाठी हे अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठीच लागणार आहे. त्यासाठी कंपल्सरी अर्धा इंच पकडायला विसरू नका. हे अशा पद्धतीने जोडून झाली. परत घडी करून घ्यायची आहे कापडाची आणि दुसरी सुद्धा बाजू त्याच्यावरती अशी ठेवून घ्यायची आहे. शिलाईची बाजू त्या कापडावरती बरोबर ठेवून शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने. फक्त जोडताना खेचायची नाहीये, सावकाशमध्ये जोडून घ्या. इथे सुद्धा माझं बरोबर अर्धा इंच शिलाईमध्ये गेलेलं आहे बघू शकता इथे. आता हे आपल्याला पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे.
जर तुमची शिल्लक असेल तर बघू शकता इथे कट करून घ्यायची, एका लाईनीमध्ये करून घ्यायची. फिटिंगची बाजू आणि ही सुद्धा बाजू बघू शकता एकदम थोडंसं नॉर्मल आहे, असं कट करू शकता. दोन्ही सुद्धा बाजू सरळ करून घ्यायच्या. आता इथे आपल्याला दुसरी सुद्धा क्रॉसपट्टी जोडून घ्यायची. ठेवताना फक्त व्यवस्थित ठेवा. ज्या पद्धतीने मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही इथे ठेवू शकता. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका. फक्त खेचू नका जोडताना. परफेक्ट आपण घडी काढलेली आहे. आता अशी घडी करून घ्यायची कापडाची, मध्यभागी ठेवून घ्यायची आणि शिलाई देऊन घ्यायची. शिलाई देताना फक्त खेचू नका, सावकाशमध्ये जोडून घ्या. जोडून झाली. आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे पूर्ण. एकदम आपली इथे परफेक्ट आणि व्यवस्थित जोडून झाली. सरळ लाईनमध्ये कट करून घ्या. जेवढी शिल्लक आहे तेवढी. इथे सुद्धा थोडंसं शिल्लक आहे बघू शकता, कट करून घेतलं. दोन्ही सुद्धा बाजू एकदम अशा परफेक्ट जोडून झाल्या. आता इथे आपल्याला बटन पट्टी आणि काच पट्टी जोडून घ्यायची आहे. तुम्ही इथे हुक आणि लूक पट्टी सुद्धा जोडू शकता. आता इथे पट्ट्या अशा पद्धतीने आपण काढल्या होत्या, एकाला एक अशा जोडून घेते आणि डबल शिलाई देऊन घेते. आता इथे मी पुढच्या बाजूला सुद्धा एक पट्टी जोडून घेते आणि डबल शिलाई देऊन घेते. पट्ट्या जर कमी पडत असतील तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा जोडून घेऊ शकता. आता सर्वात आधी आपल्याला बटन पट्टी जोडून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या. तुम्ही जेवढं शिलाईमध्ये पकडता तेवढं पकडायचं आहे आणि घडी करून घेऊन अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे. आता पट्टीवरती दापटीप आली पाहिजे, दापटीप टाकून घ्यायची आहे. आता इथे आपण जेवढ्या अंतरावरती शिलाई दिलेली आहे बघू शकता, मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच्यावरती अशी पट्टीची थोडीशी घडी करून घ्यायची, कारण की बटन पट्टी थोडीशी मोठी असते. घडी करून आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे, कारण की आपली इथे बटन पट्टी थोडीशी मोठी असते त्यासाठी. ह्या बाजूला तुम्ही हुक पट्टी जोडून घ्यायची आहे, लक्षात ठेवा. आता इथे एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे आपली पट्टी सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसते. इथे आपली एक पट्टी तयार झाली. आता इथे आपल्याला दुसरी सुद्धा पट्टी तयार करून घ्यायची आहे, काच पट्टी. काच पट्टी जोडताना इथे क्रॉस पट्टीच्या बाजूने जोडून घ्यायचं. थोडीशी अशी कापडाची घडी करून घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे. जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं पकडायचं आहे. आता दापटीप टाकून घ्यायची आहे. जेवढा आपला जास्त कपडा आहे तेवढा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे ब्लाऊजला हुक आणि लूक पट्टी जोडून घ्यायची आहे, जर तुम्ही हुक लावत असाल त्यांनी. बरेच व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत. पट्टी एकसारखी पकडा फक्त इथे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे, कारण की ही काज आणि बटन पट्टी आहे म्हणून इथे मी तुम्हाला समजून सांगते. जर तुम्ही काज आणि बटन पट्टी लावत असाल तर ही पद्धत नक्की वापरा. आता इथे आपल्या दोन्ही सुद्धा पट्ट्या एकसारख्या आहेत का असं बघायचं आहे. कमी जास्त होऊ देऊ नका. एक पट्टी माझी थोडीशी जास्त आहे, जेवढी जास्त आहे तिथं असं मार्किंग करून घ्यायला विसरू नका. मार्किंग करून घ्यायचं. इथे मी मार्किंग करून घेतलं. आता थोडासा आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा. आपल्या इथे गळ्याला सुद्धा आकार असा व्यवस्थित येईल, गोल आकार थोडासा देऊन घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने कमी घ्यायचं. अशा पद्धतीने जेवढा कपडा जास्त आहे आपला तेवढा इथे आपल्याला कट करून घ्यायचं. बघू शकता, जास्त असं आतल्या बाजूला घ्यायचं नाहीये, ते लक्षात ठेवा. बघू शकता आपल्या इथे गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित आला. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा आणि अशाच पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. आपल्या दोन्ही सुद्धा पट्टे व्यवस्थित झाले आणि गळ्याचा आकार सुद्धा इथे आपण व्यवस्थित देऊन घेतलेला आहे. आता इथे पाठीची बाजू घ्या. हे आपल्याला बाही जोडण्याआधी आणि फिटिंगच्या आधी बघावं लागतं, त्यासाठी पाठीची बाजू घ्या. बघा इथे आपले व्यवस्थित झालेलं आहे का. इथे आपली क्रॉस पट्टी सुद्धा तयार झाली जोडून. हे पहा, बघू शकता असं ठेवते. बघू शकता असं बघायचं आहे, म्हणजे काय होतं फिटिंगच्या बाजूला इथे कमी जास्त होत नाही. बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम होतो, त्यासाठी आधी सर्वात आधी हे पहा असं ठेवा आणि इथे वरच्या बाजूला बघा आपलं कमी जास्त आहे का. दोन्ही सुद्धा असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे, लक्षात घेत जा.
हे बघा असं ठेवून घ्या. इथे बघा वरच्या बाजूला किती कमी जास्त आहे, थोडंसं मार्किंग करून घ्यायचं हे अशा पद्धतीने. आता ते काय करायचं, मार्किंग करून झालं, आता असं व्यवस्थित असं आकारमध्ये कट करून घ्यायचं एकदम नॉर्मलमध्ये. हे अशा कमी कमी करत घ्या इथे. हे अशा पद्धतीने थोडंसं एकदम व्यवस्थित ज्या पद्धतीने आपला मुंड्याचा आकार आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे नॉर्मलमध्ये उगं थोडंसं. आता इथे सुद्धा ही बाजू सर्वात आधी हे बघत जा, लक्षात घ्यायचं आहे. आता हे दोन्ही सुद्धा एकावरती एक मी पकडलेलं आहे. आता इथे सुद्धा बघा वरच्या बाजूला कमी जास्त असेल तर मग थोडंसं असं मार्किंग करून घेत जा. इथेच आपलं चुकतं बघा, फिटिंग करण्याच्या आधी हे बघत जा आणि बाही जोडण्याच्या आधी हे बघत जा. नंतर जर आपण बाही जोडली इथे कमी जास्त होऊन जाईल तुमचं, त्याआधी हे बघायचं आहे बाही जोडण्याआधी. मग इथं मार्किंग करून घेतलं, नाहीतर काय करायचं तुम्ही असा आकार देऊन घेत जा. सोपं सांगते. हे वरच्या बाजूला असं कमी करून घ्यायचं, इकडं कमी कमी करत घ्यायचा असा आकार, किंवा ह्या बाजूने अशा पद्धतीने दिला तरी सुद्धा चालेल. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही इथे आकार देऊ शकता. आता इथे हे असं कट करून घ्यायचं आहे. सर्वात आधी काय करा, मार्किंग करा, नंतर आकार द्या आणि कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. म्हणजे आकार सुद्धा एकदम असं तुमचा व्यवस्थित होऊन जाईल. आता इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे. त्याआधी इथलं अंतर, म्हणजे काय होतं आपलं शोल्डर कधी उतरत नाही, त्या अंतर आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे. तुमचं मापाचं परफेक्ट असणारा ब्लाऊज तुम्ही इथे घ्यायचा आहे. आता इथे हे अशा पद्धतीने पकडते मी ब्लाऊज. हेच अंतर इथं जर आपलं कमी जास्त झालं तर तिथेच आपलं शोल्डर उतरलं जातं बघा. इथे एक मार्किंग करून घेते. हे इथे एक मार्किंग करून घेते मी. हे इथे एक मार्किंग करून घेतलं, इथे एक मार्किंग करून घेतलं. आता इथे हे अंतर असतं. इथे जर तुमचं कमी जास्त झालं, आता तुम्हाला इथे जर शिलाई द्यायची म्हणजे हे तुम्हाला परफेक्ट बसत असेल, जर तुम्ही शिलाई जर वरच्या बाजूला जर थोडीशी दिली तर तिथे तुमचं शोल्डर उतरणारच. त्यासाठी हे अंतर जे आहे ना ते खूप महत्त्वाचं असतं. मग ते काय करायचं, इथे सुद्धा आपली तयार आहे कटोरी जोडून. आता इथे सुद्धा आहे आपली तयार, म्हणजे ह्या मापाच्या ब्लाऊजची. मग इथे हे असं ठेवून घ्यायचं, जिथे आपली कटोरी तयार आहे त्याच्यावरती बरोबर असं ठेवून घ्यायचं. आणि ह्या बाजूला हे आपलं शोल्डर बघू शकता इथे. मग लगेच समोर मार्किंग करून घ्यायचं. हे मापाचे सुद्धा ब्लाऊजचं आपलं सेम झालं पाहिजे आणि आता आपण तयार करतोय ते सुद्धा आपलं सेम झालं पाहिजे. त्यासाठी हे असं ठेवून बघायचं. इथं मार्किंग करून घेतलं बघू शकता. मग काय करायचं, क्रॉसमध्ये कधी घेत जाऊ नका, सरळ जोडून घ्यायचं. त्याच्यावरती बरोबर अशी लाईन ओढून घ्यायची. सोपं आहे. ही बाजू बऱ्याच वेळा काय होतं, एक शोल्डर आपल्याला परफेक्ट बसतं पण दुसऱ्या बाजूचं उतरलं जातं. त्यासाठी मग दोन्ही सुद्धा बाजू आपले सेम झाल्या पाहिजेत. असं ठेवून घ्या समोरासमोर. इथे सुद्धा कटोरी जोडली गेलेली आहे आणि इथे सुद्धा असं दोन्ही सुद्धा समोरासमोर असं ठेवून घ्यायचं आणि इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्यायचं. ह्याच्या बरोबर समोर हे दोन्ही सुद्धा आपलं सेम झालं पाहिजे. त्यासाठी मग इथं अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजू जोडून घ्यायच्या. पाठीची बाजू ठेवताना उलटी ठेवा आणि ज्याच्यावरती आपण मार्किंग केलं का त्याच्यावरती बरोबर डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. सावकाशमध्ये जोडून घ्या. फक्त गळ्याची बाजू पकडताना कमी जास्त अजिबात होऊ देऊ नका. गळ्याच्या बाजूला लक्षात ठेवायचं आहे, ते डबल शिलाई देऊन घ्यायची. एकसारखं आहे का असं बघून घ्यायचं. इथे सुद्धा बघू शकता एकसारखं आहे का असं बघा, लक्षात ठेवत जा. आता हे थोडंसं माझं जास्त आहे, बाही जोडताना काय होईल मग आपलं कमी जास्त होऊ शकतं. त्यासाठी थोडंसं जास्त असेल तर असं कट करून घ्यायचं आहे. असं बघत जा नेहमी. ब्लाऊज शिलाई करताना छोट्या छोट्या काही गोष्टी असतात त्या काळजीपूर्वक करत जा, म्हणजे तुमचं ब्लाऊज कधी बिघडणार नाहीये. आता इथे सुद्धा बघू शकता कमी जास्त असेल तर अशा पद्धतीने थोडंसं मार्किंग करून घ्यायचं, कारण की आपल्याला इथे दोन्ही सुद्धा शोल्डर व्यवस्थित झाले पाहिजेत, दोन्ही सुद्धा आपल्या बाह्या व्यवस्थित जोडल्या गेल्या पाहिजेत. फिटिंगला आपल्याला एकदम असा परफेक्ट ब्लाऊज बसला पाहिजे. त्यासाठी असं बघून घेत जा. शिलाई करताना छोट्या छोट्या गोष्टी असतात, काळजीपूर्वक करत जा. आता इथे आपल्या झाल्या दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित. बघू शकता इथे असं बघत जा नेहमी. इथे आपले दोन्ही सुद्धा बाजूचे शोल्डर जोडून झालेले आहेत आणि जेवढा जास्त कपडा होता ह्या बाजूचा आणि ह्या बाजूचा आपण दोन्ही सुद्धा व्यवस्थित बघितलं, जास्त होता तेवढे आपण इथे कट करून घेतला. आता हे झालं बरोबर. मापाचा ब्लाऊज घ्या तुमचा, बरोबर आहे का ते बघा. आता इथे आपलं शोल्डर अजिबात उतरणार नाहीये. असं बघायचं आपलं बरोबर आहे का. ही बाजू बरोबर आहे आणि ही सुद्धा बाजू आपली इथे बरोबर आहे असं बघायचं आहे. आपल्या इथे दोन्ही सुद्धा व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे आपला अजिबात शोल्डर उतरलं जाणार नाहीये. आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. इथे आपल्याला पायपिंगसाठी आपण इथे क्रॉस पट्ट्या काढल्या होत्या, एकाला एक अशा जोडून घ्यायच्या आहेत.
सरळ लाईनीमध्ये कट करून घ्या. जेवढा कपडा जास्त आहे तेवढा. पट्ट्या इथे एकाला एक अशा जोडून घ्यायच्या आहेत. डबल शिलाई देऊन घ्यायला विसरू नका. सर्व पट्ट्या आपल्याला ह्याच पद्धतीने एकाला एक अशा जोडून घ्यायच्या आहेत. जेवढ्या लागतात तेवढ्या. इथे मी पूर्ण पट्ट्या एकाला एक अशा जोडून घेतल्या. काढताना फक्त पायपिंगसाठी लागणाऱ्या पट्ट्या क्रॉस काढत जा. आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. थोडीशी कापडाची घडी करून घ्यायची, म्हणजे पट्टीची घडी करून घ्यायची आणि अर्धा इंच पकडा. शिलाई देताना पायपिंग खूप अशी व्यवस्थित होऊन जाते, कारण की इथे आपण 1 इंच जास्त घेतलेला आहे. त्यासाठी ह्या बाजूला बाही जोडण्यामध्ये अर्धा इंच लागेल आणि पायपिंगच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच लागेल. त्यासाठी शोल्डर अधिक 1 इंच आपण इथे घेतलं होतं त्यासाठी. आता इथे बरोबर आपल्याला अशा पद्धतीने पट्टी जोडत जोडत घ्यायची आहे गळ्याच्या बाजूला. शोल्डर पाठीमागच्या बाजूला करा. जोडलेलं शोल्डर लक्षात ठेवायचं आहे. पाठीच्या बाजूला करायचं. इथे मी पूर्ण गळ्याला पट्टी जोडून घेतली. थोडीशी कट करून घेते. जेवढी लागते तेवढीच इथे वापरायची आहे आणि अशी घडी करून घ्यायची आहे कापडाची. दोन्ही सुद्धा पट्ट्या एकसारखे आहेत का असं बघायचं आहे. कमी जास्त होऊ देऊ नका अजिबात. आता ह्या बाजूने हे पहा, थोडासा तरी हा कपडा शिलाईमध्ये सापडला पाहिजे. आता इथे आपल्याला अशा पद्धतीने ह्या पट्टीची घडी करून शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने सावकाश देऊन घ्या. पूर्ण पट्टी गळ्याला आपल्याला अशा पद्धतीने घडी करत करत घ्यायची आहे. थोडासा कपडा शिलाईमध्ये सापडला पाहिजे. अर्धा इंच आपण जेवढं पकडलं का त्याच्यामधला थोडासा कपडा शिलाईमध्ये सापडू देत. म्हणजे काय होतं, आपले धागे दिसत नाहीयेत. पायपिंग केल्याच्या नंतर धागे येतात बघा वरती, मग ते धागे आपल्याला दिसणार नाहीयेत. त्यासाठी थोडासा कपडा ह्याच्यामधला शिलाईमध्ये सापडला ना व्यवस्थित होऊन जातं. जास्त असेल तर असं कट करून घेऊ शकता. इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेतली. आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. आता इथे तुम्हाला किती पायपिंग जाड नाजूक ठेवायचे असेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ठेवू शकता. बरोबर मधल्या खाचीमध्ये तुम्हाला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. पायपिंग सुद्धा एकदम अशी परफेक्ट आणि व्यवस्थित होऊन जाते. कधीही पलटी पडत नाहीये. इथे आपल्याला पूर्ण ब्लाउजला पायपिंग करून घ्यायची आहे. सावकाशमध्ये करून घ्या आणि बरोबर मधल्या खाचेमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे. पायपिंग सुद्धा एकदम अशी परफेक्ट आणि गोल येऊन जाते. कपडा सुद्धा व्यवस्थित शिल्लक राहतो. आणि शिलाई देताना काळजी घेत जा. सावकाश शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपला ब्लाउज सुद्धा परफेक्ट आला पाहिजे. नवीनला सुद्धा सहज जमणार ही पद्धत आहे. शोल्डर उतरू नये म्हणून काय करायचं ते सुद्धा मी आज तुम्हाला एकदम अशा सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलं. ही पद्धत सुद्धा तुम्ही नक्की वापरत जा, म्हणजे तुम्हाला कुठलाही तुमच्या ब्लाउजमध्ये प्रॉब्लेम येणार नाहीये. गळा फक्त आहे तेवढंच टाकत जा, म्हणजे तुम्हाला कुठला प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यामध्ये. इथे मी पूर्ण पायपिंग करून घेतली. थोडंसं बंद करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे पूर्ण पायपिंग आपली झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा आणि अशाच पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते, लक्षात ठेवत जा. हे फक्त मी कटिंग करताना तुम्हाला नेहमी सांगत असते. बऱ्याच वेळा काय होतं, आपलं बाही जोडताना चुकतं. दोन्ही सुद्धा खोलगट बाजू समोर समोर ठेवा. हे अशा पद्धतीने समोर समोर ठेवून घेतल्या मी. इथे फक्त खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते. अशा पद्धतीने फक्त लक्षात ठेवत जा, म्हणजे चुकणार नाहीये तुमचं इथे कुठे. आणि बाही जोडताना नेहमी मध्यापासून सुरुवात करायची. शोल्डर पाठीमागच्या बाजूला घ्यायचं आहे. आपण हे पायपिंग करतानाच घेतलेलं आहे. पाठीच्या बाजूला अर्धा इंच पकडायला विसरू नका. बाही कधी खेचून जोडायची नाहीये, गुड्या पडतात. कारण की इथे आपण परफेक्ट घडी काढलेली आहे. बाहीची कशी काढायची मी तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये बघा. बाही सुद्धा एकदम अशी परफेक्ट जोडायला पुरते. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका.
ही सुद्धा बाजू आपल्याला जोडायला पुरलेली आहे. बघू शकता इथे शिल्लक असेल थोडंसं तर अशा पद्धतीने कट करून टाकायचं आहे. एका लाईनीमध्ये करून घ्यायचं. आता डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे, बाही जोडताना मध्यापासूनच जोडून घ्यायची आणि बाही कधी खेचून जोडायची नाहीये. कारण की मी बरेच व्हिडिओ तुम्हाला टाकलेले आहेत, बाही कशा पद्धतीने कट करायची आहे, मुंडा मोजून बाही कशी कट करायची, एकदम अशा सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलं. ती पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. आता इथे आपली एक बाजू जोडून झाली परफेक्ट व्यवस्थित. आता इथे आपल्याला दुसरी बाजू जोडून घ्यायची आहे. आता बरोबर मध्यावरती ठेवून घ्या. खोलगट बाजू पुढच्या बाजूला, शोल्डर पाठीमागच्या बाजूला करा जोडलेलं. परफेक्ट बाही इथे आपल्याला जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायचं आहे. शिल्लक असेल तर असं कट करून घ्यायचं आहे. आता इथे दुसरी बाजू जोडून घ्यायची. अर्धा इंच पकडा आणि जोडून घ्यायची आहे. परफेक्ट आणि व्यवस्थित बाही इथे आपली जोडून झालेली आहे. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा आणि बाही जोडायला मध्यापासूनच सुरुवात करायला विसरू नका. आता डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. बाही कधीही मध्यापासून जोडायला सुरुवात करत जा. म्हणजे काय होतं, शोल्डर बरोबर शोल्डरलाच राहतं आणि बसायला बाही बऱ्याच वेळा फिरते बघा. त्यासाठी बाही कधीही मध्यापासून जोडायला सुरुवात करायची असते, हे लक्षात ठेवत जा. आपले इथे परफेक्ट बाही जोडून झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. आता इथे आपल्याला बाहीची उंची बघायची आहे. आपल्या किती आहे, साधा ब्लाऊज असल्यामुळे बाहीची उंची बघा किती आहे. तुमच्या मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे. कारण की साध्या बाहीमध्ये आपण 1.5 इंच जास्त घेतो. पुढच्या बाजूला आपल्याला पट्टी घडी करून हातशिलाई करावी लागते. बरोबर बघू शकता परफेक्ट आपले इथे शोल्डर तयार झालेला आहे. आता बाहीची उंची अशा पद्धतीने ब्लाऊज पकडायचा आहे. आता ह्या सुद्धा बाजूला असं पकडा किंवा बाही कुठे आपली तयार आहे तिथून पकडलं तरी सुद्धा चालेल. तिथपर्यंत मोजून घ्या. अंतर आपल्या पुढच्या बाजूला किती राहते असं मोजून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं चुकणार नाहीये. आता इथे पुढच्या बाजूला काय करायचं आहे, थोडीशी अशी शिलाई मारून घ्यायची असते. बऱ्याच वेळा काय होतं, पुढच्या बाजूला मग धागे निघतात. नंतर मग आपण मोठी शिलाई देऊन 5 नंबरची द्यावी लागते. मग नंतर आपण हात शिलाई करतो त्याआधी सर्वात आधी एक छोटीशी शिलाई देऊन घ्यायची आहे, थोडासा कपडा घडी करून. हे पहा अशा पद्धतीने. आता परत कपडा घडी करायचा आहे. मार्किंग केलं त्याच्यावरती 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची. घडी करून घ्या कपडा सावकाशमध्ये. मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर आपली घडी आली पाहिजे, ते लक्षात ठेवा. त्यासाठी इथे मार्किंग करून घेणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे आपल्या बाहीची उंची परफेक्ट आपली किती आहे लक्षात येतं. आता इथे छोटीशी शिलाई देऊन घ्या, कपडा थोडासा घडी करून. आता आपण इथे मार्किंग केलेलं आहे तिथं असं कपडा घडी करून घ्यायचा आणि 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची आहे. सोपं आहे. ही सुद्धा बाजू जोडून झाली आणि ही सुद्धा बाजू आपली परफेक्ट जोडून झाली. दोन्ही सुद्धा बघूया आपल्या इथे व्यवस्थित झालेलं आहे का. बऱ्याच वेळा काय होतं, आपलं कमी जास्त सुद्धा होऊन जातं. त्यासाठी असं बघायचं आहे आपल्या दोन्ही सुद्धा बाह्या उंचीला बरोबर झालेल्या आहेत का, शोल्डर आपलं बरोबर आहे का, असं बघत जा. आता इथे आपल्याला अशा पद्धतीने पकडायचं आहे. एकदम कडेकडेला शिलाई देऊन घ्यायची आहे, एकदम कडेकडेला. नंतर आपण बॉक्स फिटिंग करणार आहोत आतल्या बाजूने. हे पहा, कमरेची बाजू सुद्धा व्यवस्थित पकडा, कमी जास्त होऊ देऊ नका फिटिंगच्या बाजूला. सर्वात आधी ते बघत जा. मी तुम्हाला पाठीची बाजू ठेवून सुद्धा मी दाखवलं तुम्हाला मागाशी, म्हणजे आपलं फिटिंगला कमी जास्त होत नाही. आता ब्लाऊज मी इथे उलटा करून घेतला आणि आतल्या बाजूने सुद्धा एकदम कडेकडेला शिलाई देऊन घ्यायची आहे. दुसऱ्या सुद्धा बाजूला तीच पद्धत. सर्वात आधी हे दोन्ही सुद्धा व्यवस्थित पकडायचं आहे आणि एकदम अशी कडेकडेला शिलाई देऊन घ्या. सावकाशमध्ये फक्त खेचू नका जोडताना, नाहीतर काय होतं फिटिंग कमी जास्त होते, गुड्या पडतात. आता इथे आतल्या बाजूने एक शिलाई देऊन घ्यायची एकदम कडेला. कमरेच्या बाजूला थोडंसं बंद करून घ्यायला विसरू नका, कारण की मग कमरघेर मोजायला सोपं जातं. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे, दंडघेर मोजून घ्या. पहिली शिलाईची टीप ही पहा, असं पकडा
आणि इथून इथपर्यंत किती आहे तो बघा आणि मोजून घ्या. हे अशा पद्धतीने खेचू नका, फक्त सावकाशमध्ये. किंवा ही आपली बंद बाजू आहे आणि ही सुद्धा आपली बंद बाजू आहे असं ठेवा इथे. हे अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा एकसारखं पकडायचं आणि पहिली शिलाईची टिप असं मार्किंग करून घ्यायला विसरू नका. आता ह्या सुद्धा बाजूला ही आपली बंद बाजू, मग इकडच्या बाजूला घ्या. हे अशा पद्धतीने सोप्पं आहे. हे असं पकडायचं इथं आणि ही सुद्धा आपली बंद बाजू, दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या व्यवस्थित झाल्या पाहिजेत. हे आता हे सुद्धा असं पकडायचं. एकदम सोप्पं आहे. पहिली शिलाईची टिप हे अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे. आता मी नेहमी मुंडा मोजून फिटिंग करत असते. तुमची जी पद्धत असेल ना फिटिंगची, ती पद्धत इथे तुम्ही वापरली तरी सुद्धा चालेल. फक्त मापाचा ब्लाऊज हे असं पकडायचं आहे. खेचू नका आलवारमध्ये, फक्त गुढी पडू द्यायची नाही इथे, त्यासाठी असं पकडायचं सरळ. आणि पहिली शिलाईची टिप इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं मार्किंग केलं मी. आता ते अंतर मी मोजून घेते. हे हा हे शोल्डर आहे, लक्षात ठेवा. असं पकडायचं आहे. हे अशा पद्धतीने. इथं आपली शिलाई सुद्धा दिसते, बघू शकता. असं पकडायचं. हे असं सरळ पकडायचं, फक्त खेचू नका, आलवारमध्ये पकडायचं. आता इथून ज्या पद्धतीने आपण हा ब्लाऊज पकडला त्याच पद्धतीने आपल्याला हा सुद्धा ब्लाऊज पकडायचा आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी आता इथून इथपर्यंत मोजून घ्यायचं. माझं इथे भरते 8 इंच. हे बघू शकता. हे असं पकडलेलं आहे. माझं इथे पहिली शिलाईची टिप माझी किती भरली? 8 इंच भरली. तुमचं बघा किती भरतंय. 8 भरेल, 8.25 भरेल. साईज कमी असेल तर 7.5 सुद्धा भरू शकतं, 7 इंच सुद्धा भरू शकतं. साईज जर मोठे असेल तर 10 इंच, 10.25 इंच, 9.5 इंच, 9 इंच, 8.25 इंच सुद्धा भरू शकतं. आता इथे मग मी काय करणार? हे असं पकडते. इथे सुद्धा गुढी पडू द्यायची नाही. इथे सुद्धा हे असं पकडायचं. हे म्हणजे पकडायला सोपं जातं. हे असं पकडायचं आणि जेवढं भरलं ना तेवढंच इथे सुद्धा लगेच मार्किंग करून घ्यायचं. हे असं पकडायचं. इथे सुद्धा लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे. हे इथे थोडंसं मोठं करते. त्यासाठी आपण इथे 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी पकडत जा, म्हणजे काय होतं आपलं ते बरोबर होऊन जातं. आता ह्या सुद्धा बाजूला तेच मार्किंग करायचं आहे. हे इथे सुद्धा हे गुढी पडलेली असेल तर असं व्यवस्थित करून घ्या, म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल. ज्या पद्धतीने आपण हा ब्लाऊज सरळमध्ये पकडला ना, हे असा, त्याच पद्धतीने हा सुद्धा ब्लाऊज असा पकडायचा आहे. हे असं पकडायचं. इथून मोजून घ्यायचं. हे बरोबर भरतं इथपर्यंत. हे बघू शकता. हे असं पकडलेलं आहे, लक्षात घेत जा. हे अशा पद्धतीने इथपर्यंत आलं. मग मी काय करणार? इथं मार्किंग करून घेते. तुमचं बघा किती येतंय तेच मार्किंग करून घ्या. हे इथपर्यंत मी असं मार्किंग करून घेतलं. आता कमरघेर मोजून घ्यायचा. नेहमी कमरघेर मोजून घ्यायचा. बऱ्याच वेळा शिलाईमध्ये आपलं कमी जास्त होतं, त्यासाठी कमरघेर मोजून घ्यायचा. हे खेचू नका एक सुद्धा ब्लाऊज. आणि कडेपासून मोजून घ्यायचं. इथून हे असं पकडायचं. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे हे असं पकडायचं, फक्त खेचू नका. एक सुद्धा ब्लाऊज खेचायचा नाहीये. हे व्यवस्थित पकडा. हे झालं व्यवस्थित. आता इथं जिथे आपला मापाचा ब्लाऊज संपला तिथं असं मार्किंग करून घ्यायचं. पाठीमागच्या सुद्धा शिलाईच्या व्हिडिओमध्ये हे समजून सांगितलंय बघा. एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतात फिटिंगला, कमरघेरला सुद्धा. आता हे झालं व्यवस्थित. इथं मी मार्किंग करून घेतलं. आता इथं काय करायचं? त्याचे 4 भाग करावे लागतात. ते कशासाठी ते सुद्धा मी तुम्हाला इथे समजून सांगते. माझे इथे भरले 5.5. हे मार्किंग केलं म्हणजे मापाचा ब्लाऊज संपला, तिथं आपण असं मार्किंग करून घेतलं. तिथपर्यंत माझं किती भरलं? हे 5.5 इंच भरलं. जवळून दाखवते. इथं भरलं माझं 5.5. तुमचं किती भरलंय ते बघा. 5 सुद्धा भरतं, 5.25 सुद्धा भरतं, 5.5 सुद्धा भरतं, 5.25 सुद्धा भरतं. त्यांनी त्या पद्धतीनेच माप लगेच मोजून घ्यायचं आहे. मग त्याचे 4 भाग करायचे. 4 भाग कशासाठी लागतात? इथली एक बाजू असते, इथली एक बाजू असते, म्हणजे ही एक बाजू, ही दुसरी बाजू, ही तिसरी बाजू, ही चौथी बाजू. त्यासाठी आपल्याला ते शिलाईसाठी लागतं. दोन्ही सुद्धा पकडून अशा पद्धतीने आपण शिलाई पकडतो. इथे सुद्धा दोन्ही सुद्धा पकडून आपण फिटिंग करतो. त्यासाठी 4 भाग करावे लागतात, ते लक्षात घ्यायचं आहे. तेव्हा तुमची फिटिंग एकदम अशी परफेक्ट होऊन जाते. नवीनला सुद्धा पटकन समजेल अशी ही पद्धत आहे. त्यासाठी हे जिथे मापाचा ब्लाऊज संपला तिथे लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. सोपं आहे, नक्की तुम्हाला हे जमणार आहे. आता इथे माझं भरलं 5.5. मग मी काय करणार? हे टोक 5.5 वरती ठेवून घेणार, कारण की माझं 5.5 भरलं म्हणून हे टोक मी 5.5 वरती ठेवून घेतलं. हे अशा पद्धतीने. आता ह्याचं निम्म केलं. आलं लक्षात? ह्याचं निम्म केलं. आता परत हे टोक जिथं त्याचं निम्म आलं ना तिथे परत असं ठेवून घ्यायचं. सोपं आहे. हे आता जेवढं इथे येईल ना तो आपला इथे 4था भाग झालेला आहे, ते लक्षात ठेवत जा फक्त. आता मग इथे काय करायचं आहे? इथे हे सोडून द्यायचं. आपण हे पकडूनच पूर्ण कमरघेर मोजून घेतला, शिलाई मारलेली इथे सोडून द्यायची. लक्षात ठेवत जा हे नेहमी. आता इथे जेवढं भरलं आपला 4था भाग आला, असं ठेवून घ्यायचं. इथं मार्किंग करून घ्यायचं. इथं मार्किंग करून घेतलं, असंच पकडायचं.
आता ही सुद्धा बाजू ही आपण शिलाई पकडूनच कमरघेर मोजून घेतला. लक्षात ठेवत जा. त्याच्या पुढे पकडायचं, त्याच्या पुढे असं ठेवायचा टेप आपला आणि जिथं आलं तिथं लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. सोपं आहे. ही पद्धत नक्की वापरत जा. तुम्हाला सुद्धा तुमचे ब्लाऊज एकदम असे परफेक्टच बसणार, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथं आपल्याला हे मार्किंग जोडून घ्यायचं आहे. एकाला एक मार्किंग केलेलं, दंडघेर मार्किंग, मुंडा फिटिंग मार्किंग आणि कमरघेर फिटिंग मार्किंग आपण केलं. आता इथे पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर केला तरी सुद्धा चालतं, ते लक्षात ठेवा. आता इथे मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर अशी पट्टी ठेवा, म्हणजे एका लाईनीमध्ये काय होईल तुमची फिटिंग येईल, ते लक्षात ठेवत जा. आता इथे पूर्ण प्लेन करून घ्यायचं. आता इथे मुंडा फिटिंग, कमरघेर फिटिंग, हे पहा अशी लाईन ओढून घ्या. हे पहा बघू शकता इथे दंडघेर, मुंडा फिटिंग, कमरघेर फिटिंग. जर तुम्ही छातीचा चौथा भाग जर मोजून फिटिंग करत असाल ती पद्धत वापरली तरी सुद्धा चालेल, फक्त मापे व्यवस्थित टाका. आता ही सुद्धा बाजू हे पहा इथं मार्किंग केलं आपण. हे पहा असा पट्टीचा वापर करा. कमरघेर, मुंडा फिटिंग जोडून घ्यायचं अशी लाईन. मुंडा फिटिंग, दंडघेर फिटिंग लाईन जोडून घ्यायची. ही पद्धत नक्की वापरत जा फिटिंगची. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. कमरेच्या बाजूला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची. ज्याच्यावरती आपण मार्किंग केलं ना फिटिंगचं, सर्वात आधी त्याच्यावरती बरोबर शिलाई देऊन घ्यायची आहे. दंडघेर पूर्ण पॅक करून घ्या. आता परत अंतर ठेवून शिलाई द्यायची आहे. अंतर ठेवायचं आहे थोडंसं. आता इथे तुमच्या जेवढ्या शिलाई बसतील ना तेवढ्या इथे तुम्ही 3-4 शिलाई दिल्या तरी सुद्धा चालतील. फक्त कमरघेर पूर्ण बंद करून घ्यायचा आणि दंडघेर सुद्धा पूर्ण बंद करून घ्यायला विसरू नका ते शिलाई देताना. आता इथे माझी एक बाजू तयार झाली. आता दुसरी सुद्धा बाजू जिथे आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती बरोबर आपली शिलाई बसली पाहिजे. तुम्ही सुद्धा ही फिटिंगची पद्धत नक्की वापरत जा. दंडघेरला पूर्ण बंद करून घ्यायचं आहे आणि ज्याच्यावरती आपण मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. कमरेच्या बाजूला पूर्ण बंद करून घ्या. आता इथे अंतर ठेवायचं आहे थोडंसं शिलाई देताना. फिटिंग करताना काळजीपूर्वक करत जा, कारण की तो ब्लाऊज सुद्धा आपल्याला बसायला परफेक्ट बसला पाहिजे. जर फिट्ट झाला तरी आपल्याला उसवायला सोपं पडतं, त्यासाठी शिलाई देताना अंतर ठेवून शिलाई देत जा. आपली इथे दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग झालेली आहे. बघू शकता इथे हे पहा. अजिबात कमी जास्त होऊ देऊ नका. मी कमी जास्त झालं तर काय करायचं, वरच्या बाजूला मी मगाशी समजून सांगितलं तुम्हाला, मग तेवढंच आकार देऊन व्यवस्थित कट करून घ्यायचं. आता कमरघेर मोजून दाखवते मी तुम्हाला. इथे आपलं बरोबर आलेलं आहे का हे पहा. असं ठेवायचा मापाचं ब्लाऊज आणि आता आपण तयार करतोय तो ब्लाऊज हे पहा असं ठेवून घ्या. फक्त खेचू नका आलवारमध्ये. हे पहा बघू शकता इथे. आता इकडची बाजू हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता एकदम असं परफेक्ट झालेलं आहे. आता इथे दंडघेर सुद्धा ठेवून मी तुम्हाला दाखवते मापाचं ब्लाऊज आणि हा ब्लाऊज. हे पहा असं पकडायचं इथपर्यंत. हे पहा बघू शकता. हे पहा हे बरोबर झालं. पहिली शिलाईची टीप ही सुद्धा आपली पहिली शिलाईची टीप झालं बरोबर. इथे आलेलं आहे पहा. इथे सुद्धा ही पहिली शिलाईची टीप आणि इथे सुद्धा ही आपली पहिली शिलाईची टीप. हे पहा हे सुद्धा बरोबर झालं. इथे आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही फिटिंगची पद्धत नक्की वापरा आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचा ब्लाऊज तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता ब्लाऊज उंची सुद्धा इथे मी तुम्हाला दाखवते. एकदम अशी परफेक्ट आणि व्यवस्थित झालेली आहे. हा आपला गळा आहे. हे पहा बघू शकता ब्लाऊजची उंची. हे आपलं शोल्डर. हे पहा एकदम इथे व्यवस्थित झालेलं आहे. ब्लाऊजची उंची जर व्यवस्थित असेल ब्लाऊज तुमचा कधी वरच्या बाजूला अजिबात सरकणार नाही. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा फिटिंग करून घ्यायची आहे. ही सुद्धा बाजू बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने. हे आपलं शोल्डर आहे. हे पहा व्यवस्थित झालेलं आहे. पाठीची सुद्धा उंची तुम्ही इथे बघू शकता. एकदम आपली अशी व्यवस्थित झालेली आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे दोन्ही जर व्यवस्थित असेल ना ब्लाऊज तुमचा पाठीच्या बाजूला सुद्धा वरच्या बाजूला कधी सरकणार नाही. एकदम असा परफेक्ट बसणार आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ही पद्धत नक्की वापरा आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचा ब्लाऊज तयार करून बघायचा आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.